सौगाते सत्तेवरती बोला। सौगाते मोदी के तहत 32 लाख परिवार तक, अल्पसंख्यक परिवार तक भारतीय जनता पार्टी पहुंचने की शुरुआत उन्होंने कर दी है, क्या कहना है? अभी जैसे मैंने कहा कि अभी भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया। फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई, बुलडोजर चलाए गए, तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है, ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए। नहीं, जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना एक ही है, दूसरी है वो गद्दार सेना है, उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है। तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया, तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि ये सत्ता जिहाद है। तो अब ये सत्ता है क्या सौगाते सत्ता नहीं तो दूसरा क्या है? ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है। सौगाते मोदी, लहू में भीगी हुए सौगाते मोदी और 100 चूहे खा के बिल्ली चली हज को, ये प्रकाश अंबेडकर ने कहा है। तो उन्होंने कहा, मैंने आज जो कहा मुझे कहना तो मैंने कहा। नाही, माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते, मग रामनवमी येईल, मग त्यावेळेला भाजपचा बहुसंख्याक सेल असा काही आहे का? जसा अल्पसंख्याक सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का? कारण ही भाजपाकडनं भेट जाते, भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातनी ही भेट जाते आहे। आणि मग तसं त्यांनी सांगितले की बैसाखीला हे वाटणार आहेत, चांगली गोष्ट आहे, ईस्टरला वाटणार आहेत, खूप चांगली गोष्ट आहे। हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची, त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात, घरं जळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार। आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं, खरं खोटं मी काय बघितलं नाही। अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव दिला होता। काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहीर अशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची काही काळ मोकळी ठेवावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। विधानसभा अध्यक्ष असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये मी घाई करणार नाही। म्हणजे